झी 24 तास एक पाऊल पुढे। ऐतिहासिक आणि पौराणिक वारसा लाभलेल्या या गावानं औद्योगिक विकास करत देशाच्याच नव्हे तर जगाच्या पाठीवरती नाव कोरलंय। या शहरानं कृषी क्षेत्रात दिलेलं योगदान महत्त्वाचं ठरतंय। कोणतं हे गाव, आधी या गावाची ओळख करून घेऊयात। गाव तिथे 24 तास या विशेष उपक्रमांतर्गत आपण आज येऊन पोहोचलेलो आहोत मराठवाड्यातील जालना जिल्ह्यामध्ये। जालना जिल्ह्यात नक्की कुठल्या गावामध्ये आपण जाणार आहोत, चला बघूया। आपण जाणार आहोत जालना या गावामध्ये आणि जाणून घेणार आहोत तिथल्या समस्या। चला तर मग जाऊया जालना या गावामध्ये। राजूर गणपतीचं शक्तीपीठ, मत्स्योदरी देवीचं मंदिर, स्वामी समर्थांचं जन्मगाव, प्राचीन आनंदी स्वामी मंदिर, अशा विविधतेनं नटलेलं जालना शहर राज्यात प्रसिद्ध आहेच। मात्र या ठिकाणी असलेल्या पोलाद उद्योगानं जालना शहराला भारताबाहेरही ओळख मिळवून दिली आहे। मराठवाड्यातील औद्योगिक दृष्ट्या महत्त्वाचं शहर म्हणजे जालना। जगाच्या नकाशावर पोलाद उद्योगामुळे नाव कोरलेल्या या जालना शहरानं कृषी क्षेत्रातही आगळी वेगळी ओळख निर्माण केली आहे। या ठिकाणी असलेल्या महिको सारखी देशातील नामवंत बियाणे कंपनीही या जालन्याच्या मातीत मोठी झाली आहे। कृषीधन, बेजो शीतल अशा अनेक महत्त्वपूर्ण बियाणे कंपन्यांमुळे जालन्याच्या शिरपेचा मानाचा तुरा रोवला गेला। शिवाय जालन्याची आणखीन एक महत्त्वपूर्ण ओळख म्हणजे इथला स्टील उद्योग। जालना औद्योगिक वसाहतीत आज घडीला 40 स्टील कंपन्या कार्यरत आहेत। दरवर्षी कोट्यावधींची उलाढाल या उद्योगातून होते। स्टील आणि बियाणे उद्योगानं जालना शहराला खरी झळाळी प्राप्त झाली आहे। त्याचप्रमाणे मराठवाड्यातील सर्वात मोठी कपड्याची बाजारपेठही जालन्यातच आहे। या ठिकाणी तयार होणाऱ्या कपड्याला देशात मोठी मागणी आहे। लग्न असो वा कुठलाही महत्त्वपूर्ण सण, अवघ्या मराठवाड्यातील लोकांची कपडे खरेदी करण्यासाठी जालन्याला पहिली पसंती असते। त्यामुळे मराठवाड्यात जालन्याचं स्वतःचं असं एक महत्त्वाचं स्थान आजही कायम आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।